धान्य वितरण प्रणालीतील महत्त्वाचा घटक असलेला ई-पॉस मशीन्स ह्या गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे आता राशन दुकानदार असतील किंवा लाभार्थी असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांच्या ई-पॉस मशीन्स ज्या आहेत त्या तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की ह्या मशीन्स ज्या आहेत त्या बदलून मिळाव्यात. त्यामुळे या बंद असलेल्या मशीन्समुळे लाभार्थी तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनासुद्धा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, राशन घ्यायला लागतं? घ्यायला आले. बरं. मशीन बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. मशीन बंद आहे, आम्हाला माल भेटना गेला. दरवेळेस फोन लावून यायली पण भेटना गेला. बरं, किती दिवसापासून येत आहेत तुम्ही? या महिन्यात पूर्ण महिना झालेला आहे. म्हणजे 1 महिना रेशन भेटलंच नाही तुम्हाला? हा महिना पूर्ण नाही भेटला. काय सांगण्यात येतं दुकानदाराकडनं? आता आले, काय सांगतात ते बघू. बरं, जेव्हा तुम्ही फोन करत होता तेव्हा त्यांनी बोलवलं आहे, मग तुम्हाला इतके दिवस महिनाभर राशन नाही भेटलं, काय कारण काय सांगतायत? मशीन चालू नाही म्हणून सांगतायत. अशा पद्धतीनं अनेक असे लाभार्थी आहेत, त्यांना जे धान्य जे आहे ते ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे धान्य मिळत नाही आहे, रेशन मिळत नाही आहे. आपल्यासोबत दुसरे लाभार्थी आहेत, दादा आहेत. दादा, काय सांगाल? स्वतः आपल्याकडे धान्य दुकानातील कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं नेमकं त्यांना काय अडचणींना सामना करावा लागतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, मशीन्स बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत, आपल्याकडनं काय म्हणजे मशीन्सबद्दल काय सांगा? सध्या मशीन बंद आहेत सर, ऑनलाईन पुढे जात नाही आहे. कशामुळे बंद आहे सर? काही माहिती नाही सर. मशीन्सबद्दल प्रशासनाकडे काय मागणी वगैरे केली आपण, बदलून देण्यात याव्यात किंवा दुरुस्ती करून देण्यात याव्यात? मला काही माहिती नाही त्याविषयी, आपल्याला ह्याच्याविषयी माहिती नाही, पण चलत नाही आहे एवढं मात्र नक्की आहे. नक्कीच गेल्या 6 दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील जे रेशन्स दुकान आहेत त्यामध्ये जे ई-पॉस मशीन आहे ते बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते सुद्धा अडचणीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.